नाव लावणार नाही. मूर्खा, सोड सोड म्हणतो ना. तुझी एवढी मजा अरे होय. आणि माझ्याशी दोन हात घ्या ना. अरे एकदा का तुला जिवंत काढला की बस झालं माझं का. एकदा का तुला जिवंत काढला की बस तुझा खेळ ठरला. मूर्खा, तुझ्यात हिंमत असेल तर चालव चालव संसार. अरे हरामखोरा, तुझ्या लाडक्या बहिणीला पाहून तुझ्या मनात अरे तुझ्या लाडक्या बहिणीला नाही नाही मूर्खा, नाही. सोड सोड तिला. सोड म्हणतो ना. अरे सोड. नका नका दादा मारू नका. चल हाय. मार्गे तुझ्या तुला भाऊ जिवंत हवा असेल तर उचलतो दोडका आणि मार त्याच्या हात. नाही 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 नको. जास्त हुशारी करशील तरी शमशेर आर पार होईल समजलास. ए बाई जास्त वेळ घालून बस. उचल उचल म्हणतो ना तो दोडका आणि मार त्याच्या हात. नाही नको. छान सुंदर ही संधी मी शोधत होतो. ए बाई उधर तुझी ती साडी. नाही नाही नाही. साडी चल चल म्हणतो ना. अरे सोड म्हणतो ना. नाही. सोड. सोड माझ्या बहिणीला. नाही सोड. उधर तुझी ती साडी. नाही काय तुझ्या भावाचे चल म्हणतो ना. चल सोड. हे भगवान मी पापी आहे.
नाही नाही अगं याच हातात तू राखी बांधलीस आणि याच हाताने मी तुझा खून केला नाही 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 मी तुझा अपराध आहे ग नाही पाणी 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 अरे काय पाहतोय मी हे आमच्या कैलास नगरीत एका गरीब बाबेचा खून नाही हे शक्य नाही तलवार ही तलवार तर काकासाहेबांची आहे म्हणजे हिचा खून काकासाहेबांनी तर केला नसेल ना काकासाहेब असं वाईट कृत्य करणार नाही पण काकासाहेब कुठे आहेत काकासाहेब काकासाहेब कोण सूरज आपण असे अस्वस्थ का दिसत आहात सूरज हा पहा या मुलीचा खून चुकून माझ्या हातून झाला आहे काकासाहेब काय बोलत आहात तुम्ही होय सूरज मी जंगलात शिकार करीत असताना ही मुलगी एका जंगली सिंहाच्या तावडी सापड सिंह तिच्या लचके तोंडात तीच मी तलवार चालत आणि तिच्या आरपार झाली सूरज ही घटना दादासाहेबांना समजली तर त्याला सत्य कोण सांगे काकासाहेब तुम्ही काही चिंता करू नका अहो मी पुरावा देईन मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही धन्य आहे सूरज तू धन्य आहे पुत्र असावा तर तुझ्यासारखा सूरज पण या मुलीचं काय काकासाहेब तिचा देह दरबारात घ्यावा लागेल घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल तुम्ही पुढे वा मी घेऊन येतो तिचा देह नाही सुरेश बहुधा तुझ्या कोणी हात पाहिला तर कुणाला शंका येईल तू असं कर तुझ्या तोंडाला पट्टी आणि चेहरा बुरका असावा म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही बाकी मी दरबारात पाहतो काकासाहेब मग कसली वाट पाहताय बांधाची पट्टी आमचे परमस्नेही तामणमाळा गावचे सुपुत्र गौरवजी घरव गौरी घरव हर्षद घरव याचकडून भरघोस असं 500 हे तुम्हाला मार्गदर्शन आहे नवविकास मंडळ त्यांच्यामध्ये धन्यवाद 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 निदान माझ्या ताईला शेवटचं पाणी तरी पाजून द्यायचं होतं आई ताई मी तुझा अपराधी आहे ग आई अगं याच हातात तुम्हाला राखी बांधली आणि त्याच हाताने मी तुझा खून केला ताई ताई हे विधात्या मी काय केलं रे काय झालं माझ्या हातून बहिणीची लाज राखण्यास श्रीकृष्णाने वस्त्र पुरवली पण हा भाऊ तिचा खून करतो नाही नाही सहन होत नाही
आणि म्हणूनच म्हणतोय हे हात भिजले रक्ताने, हात भिजले रक्ताने, हात नवविकास विमानमंडळ अभिजात वाणी सहर्ष स्वागत करत आहोत. पिताजी भेट घेण्यासाठी अरे बाबा कोण गणपत महाराज आपला शिरसा वैद्य आपण दोघं अक्कलबाज तू टक्कलवाद. ए मी अक्कलबाज आहे, तू टाकलेस ठीक आहे. हे बघ महाराजांची वेळ झालेली आहे. महाराजांची वेळ झाली आहे. मी काय म्हणतो काय म्हणतेस? मला पारा करून येते झोप आले? मग झोप. मी वायसा दिसतो हा तू मला कोण आलं होती उठव. तू झोपू नका उठवतो मी. ए तू झोपू नको नाही नाही झोपत, उठतो मी. माझ्या लग्नात प्रणाम महाराज, प्रणाम महाराज. पोलीस बाजला पोलीस बाजला महाराज, प्रणाम. सिंहासन खाली. बसा. बसा सिंहासनावर. बाई हो काय करतात? आराम करतात? नाही 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 अरे नाही, आम्ही पारा करतोय. बारा करून वाईट केली अरे तू आपला व्हिडिओ भाई व्हिडिओ हरामखोर. काय झालंय काय आज खाऊन काय ना अगं बाई टाकले आला आशीर्वाद असो सुरसेन. सुरसेन आपली जनता चुकीदार आहे ना दादासाहेब. आपल्या आदेशाखाली आम्ही सारी कामगिरी पार पाडत आहोत. काय म्हणता आणि आपल्या जनतेवर कधी अन्याय होऊ देणार नाही. शाबास सुरसेन शाबास. शाबास सुरसेन शाबास येतो का हा राजमुकुट सुराजच्या शिरावर चढून आम्ही सारी जबाबदारी तुमच्यावर सोपवणार आहोत. मग आम्ही मोकळे झालो. दादासाहेब प्रथम सुराजचा राज्याभिषेक, नंतरच आमच्या पल्लवीचा विवाह. पण सूरज कुठे आहे? तुमच्या सोबत शिकारीसाठी गेला होता का? सूरज आधीच्या हो, वर गेला आहे. सेवक, पकडे. दादासाहेब या मुलीवर पाचवी बलात्कार झाला आहे. बलात्कार. काय सांगताय सुरसेन? हो दादासाहेब. आपल्या सीमेच्या हद्दीवर हा इसम या मुलीचा देह लपवण्याचा प्रयत्न करत होता. काय सांगताय? याला पकडून मी आपल्या समोर हजर केलाय. महाराज आपण याची चौकशी करावी. दादासाहेब चौकशी करण्याची काही गरज नाही. झालेली शिक्षा द्या, नाही तर हद्दपार करा. नाहीतर आपल्या नगरीला कलंक लागेल. दादाजी जा आणि कैलास टेकडीच्या सीमेवर याचा शिक्षण करा. फक्त वाटा घ्या प्रजाची. येऊन जाय हराम करायला. कशी आपली आज्ञा. हुसेन तुम्ही या मुलीचा अंतिम संस्कार करा. जसे आपल्या या पण शिपाई उचला हे ब्रेक, उचला हे ब्रेक. कोण आम्ही होय. शिपाई अरे उचला हे ब्रेक. अरे उचला हे ब्रेक. हे एके कामा करा आम्हा तेवढी होय. महाराज मी काय म्हणतो ऐका एवढं कापलं लोक सांगतो महाराज इकडे एकदा असं कर ना ये महाराज अगं बाय काटे इंच खावा उचला हे ब्रेक. होय. अरे उचला.
उचला हे पे. अरे ए उचल वरचा पाटलं जोड ना. हा? लावतो. उचल चल. ओय आम्ही जाऊ छु तुम्ही आऊ छु. अरे घेऊन जा तिला. पिताजी त्यांनी प्रणाम आशीर्वाद आहे मी. पिताश्री आज आपण आनंदात होय आज आम्ही आनंदात आहोत. एका बलात्कारी गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा फरमावल्या. पिताश्री कोण कोण होती ती मुलगी आणि काय झालं तिचं ती ठीक तर आहे ना. नाही त्या नराला माझ्या हातून त्या मुलीचा खून झाला आहे म्हणूनच त्याला ती शिक्षा फरमावली आहे. पिताश्री मग योग्य ती शिक्षा दिली ना आपण त्याला. होय पिताश्री मी जरा मंदिरात जाऊन येते. जा बाय पण लवकरच परत ये. पिताश्री येते मी. जा बाय. दिल्या घरी सुखी राहा आणि परत काय कोण मी माझ्या बहिणीच्या खुनाच्या बदला घेण्यासाठी आलोय. तुझ्या हिंमत असेल तर त्याला समजेल. त्याला समजेल. त्याला. धन्य आहे तुला. धन्य आहे. आज आज तू बहिणीच्या पापाच्या हक्कातून मुक्त झालाय. पल्लवी हा राजमुकुट तुझ्या शिरावर चढवून ही कैलास नगरी आनंदाने झालं. आणि या कैलास नगरीचा भावी राजकुमार अरुण कुमार. नाही प्रथम मला त्या आंबे मातेच्या मंदिरात घेऊन जायचे आणि मग चला आपण जाऊया आंबे मातेच्या मंदिरात. चला सर्वजण. आंबे माते की जय. आंबे माते की जय. माऊली